जय महाराष्ट्र मित्रांनो, नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे समर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. खासियत याची अशी आहे की लाईफमध्ये एकदा संधी मिळते ही इंटर्नशिप करण्याची आणि आता अप्लाय करणं सुरू झालं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला डायरेक्ट यांचे जे चेअरमन आहे, मेंबर्स आहे त्यांना भेटायची संधी मिळते. दुसरं म्हणजे जेल झालं, पार्लमेंट झालं, एनजीओ झालं, या ठिकाणी भेट द्यायला मिळते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे जेव्हा आपण असतो तिथे 2 टाईमाचं जेवण झालं, 2 टाईमाचा टी झालं, हे सगळे बेनिफिट मिळतात. पेड इंटर्नशिप आहे, स्टायपेंड सुद्धा मिळतो, प्लस त्यांच्या प्रोजेक्टवर काम करतोय तर त्याचं बक्षीस सुद्धा मिळतं, प्लस सर्टिफिकेट पण मिळतं. त्यामुळे वेल आणि बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. जर का तुम्हाला चांगला अनुभव पाहिजे तर संधी सोडू नका. फक्त 25 दिवसाची ही इंटर्नशिप असणार आहे. समरमध्ये काय असतं, अनेक जणांना सुट्ट्या असतात, मग त्या सुट्ट्यांचा तुम्ही फायदा घेऊ शकताय, अनुभव घेऊ शकताय आणि एवढे सगळे बेनिफिट मिळू शकताय. टी शर्ट वगैरे, ID कार्ड सगळं काय मिळतं. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. डिटेलमध्ये सांगतोय कोण कोण इलिजिबल आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय. त्याआधी चॅनल नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. अपॉर्च्युनिटीजवर आपण क्लिक केल्यानंतर यांची जी समर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे त्यासाठी अप्लाय करणं सुरू झालंय. वर्षातनं 2 इंटर्नशिप येतात, एक समर येते, एक विंटर येतं. आता समर चालू आहे तर समर इंटर्नशिपसाठी अप्लाय करणं सुरू आहे. इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता यांची PDF सुद्धा. यांच्या PDF वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल ही जी इंटर्नशिप आहे ती 1 जून ते 25 जून दरम्यान असणार आहे. अनेकांना या दरम्यान सुट्टी असते, त्यामुळे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 25 दिवसाची आहे, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे बेनिफिट मिळत आहे. कुठले कुठले बेनिफिट आहेत ते सांगतो. जसं की तुम्ही बघू शकता, इंटर्न्स विल गिवन अ किट, बॅग आणि टेम्पररी आयडेंटिटी कार्ड. 25 दिवसासाठी तुम्हाला आयडेंटिटी कार्ड मिळतं, यांचं किट मिळतं, बॅग मिळते, लॅबोरेटरी फॅसिलिटी मिळतं, इंटरनेट फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे या 25 दिवसात तुम्हाला जेवढं पण इंटरनेट लागतं त्याचा खर्च हे प्रोव्हाइड करतात. लायब्ररी देतात. महत्त्वाचं म्हणजे टी, स्नॅक्स ट्वाईस अ डे आणि लंच विल बी प्रोव्हाइडेड. लंच सुद्धा मिळतं, टी मिळतं, स्नॅक्स मिळतं यांच्यातर्फे जेवढे पण वर्किंग डेज आहेत त्यामध्ये. प्लस तुम्हाला फील्ड व्हिजिट करायला मिळतं आणि त्यासाठी तुम्हाला लंच सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. आता जेव्हा फील्ड व्हिजिट आलं तर त्यासाठी ट्रॅव्हल अलाउन्स आला तर ट्रॅव्हल अलाउन्स आणि स्टायपेंड सुद्धा तुम्हाला मिळतो. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता स्लीपर AC3 याचा आपल्याला ट्रॅव्हल अलाउन्स मिळतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही इंटर्नशिप कंप्लीट करतोय तर इथे 12,000 रुपयाचा आपला 25 दिवसांसाठी स्टायपेंड सुद्धा मिळतोय, म्हणजे पेमेंट मिळतोय. प्लस तुम्ही ते बघू शकताय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्याला काय काय मिळत आहे तर सर्टिफिकेट मिळत आहे जे आपण पार्टिसिपेट करणार आहोत त्याचं. प्लस तुम्हाला इथे दिलेलं आहे तुमची जी पण अटेंडन्स पाहिजे या गोष्टी दिलेल्या आहे. प्लस तुम्ही प्रोजेक्टवर काम करताय तर त्यामध्ये 15,000, 10,000, 5,000. प्लस इथे बघू शकताय 5 जे इंटर्न्स आहे त्यांना बुक रिव्ह्यू करायचं रिवॉर्ड सुद्धा मिळणार आहे, ₹1,000 इच. ओके, म्हणजे आपल्याला स्टायपेंड मिळालं 12,000, प्लस इथे आपण 15,000चं बक्षीस मिळू शकतोय. प्लस टी, कॉफी, स्नॅक्स वगैरे सगळं मिळत आहे, ट्रॅव्हल अलाउन्स मिळतोय आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा एवढे सगळे बेनिफिट मिळत आहे. ऍप्लिकेशन करायची शेवटची तारीख काय तर तुम्ही बघू शकताय 27 एप्रिल 2026 आधी आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यामुळे तुम्ही उशिरा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही अप्लाय करू शकाल. ओके, डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार ते 10वी 12वी त्याच्यानंतर जे पण तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, जे पण सेमिस्टर झालंय त्याचे मार्कशीट तुम्हाला अटेस्टेड करून तिथे अपलोड करायचे आहे. कशा प्रकारे फॉर्म भरायचा ते पण सांगतो. त्याआधी समजून घ्या नेमका काम काय काय करायचंय. तर नेमकं हे जे 25 दिवसाची इंटर्नशिप आहे यामध्ये 55 ते 60 सेशन्स असतात, ज्यामध्ये तुम्हाला क्लासरूम सेशन्स असतात. म्हणजे ह्युमन राईट कशा प्रकारे काम करतं, मानवाचे अधिकार काय ते तुम्हाला शिकवलं जातं, समजवलं जातं. महत्त्वाचं म्हणजे जे पण हॉनरेबल मेंबर्स आहे, सिनियर ऑफिसर्स आहे त्यांच्यासोबत काम करायला मिळतं. बुक तुम्हाला दिले जातात, त्याचा रिव्ह्यू करायला मिळतो. त्याच्यानंतर रिसर्च प्रोजेक्ट असतात, वर्क ऑन ह्युमन राईट इश्यूज त्यावर काम करायला मिळतं. प्लस ह्युमन राईट डिस्कशन झालं, चाइल्ड लेबर इश्यूज झालं, अँटी ट्रॅफिकिंग झालं,
त्याच्यानंतर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकायला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे फील्ड व्हिजिट करायला मिळतं. जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, पोलीस स्टेशन झालं, जेल झालं, एन-जी-ओ झालं, पार्लमेंट हाऊस झालं, नॅशनल कमिशन फॉर वुमन झालं, मायनॉरिटीज झालं, शेड्यूल कास्ट झालं. त्याच्यात या वेगवेगळ्या गोष्टी आहे. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला फील्ड व्हिजिट करायला मिळतं. याचा अलाउन्स मिळतो, तिथे लंच मिळतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. म्हणजे एक लाईफ चेंजिंग किंवा एक मस्त अनुभव तुम्हाला मिळणार आहे या इंटर्नशिपचा. त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की त्यांनी अप्लाय करा. आता कोण-कोण पात्र आहे तिथे बघा, यांनी डिटेलमध्ये लिस्ट दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात तुमचे फर्स्ट इयर कंप्लीट आहात आणि तुम्ही पर्स्युइंग करताय सेकंड किंवा थर्ड इयर एल-एल-बीचे, तुम्ही अप्लाय करू शकताय. प्लस स्टुडंट हू हॅव कंप्लीटेड थर्ड इयर ऑर सेमिस्टर, तुम्ही जर सेमिस्टर कंप्लीट केलेला असेल, फिफ्थ इयर इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे बी-ए करताय, एल-एल-बी करताय, बी-बी-ए करताय, एल-एल-बी करताय, या टाइप ऑफ कोर्स करताय तुम्ही, 4थ्या-5व्या वर्षाला तुम्ही करू शकताय. एल-एल-एम करताय तुम्ही करू शकताय किंवा तुम्ही पर्स्युइंग करताय पी-जी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, एम-ए इन ह्युमन राईट्स, पी-जी स्टुडंट तुम्ही आहात पॉलिटिकल सायन्सचे, सोशिओलॉजीचे, सोशल वर्कचे किंवा इथे बघा एवढ्या सगळ्या स्ट्रीम्स दिल्या आहे. यामधून तुम्ही शिक्षण घेताय, तुम्ही अप्लाय करू शकताय. फक्त एकच अट आहे की तुमचा रेग्युलर कोर्स पाहिजे, म्हणजे डिस्टन्स लर्निंग नकोय. ओके. त्यात पण तुम्हाला 60% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पडलेले पाहिजे. तुमचं वय जे आहे ते 28 पेक्षा जास्ती नको. 1/4/2026 रोजी तुमचं जे एज आहे ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर याची पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे. तिथून तुम्ही वाचू शकताय. महत्त्वाचं म्हणजे बेस्ट अपॉर्च्युनिटी, बेस्ट संधी तुम्हाला मिळते. मोठ्या लोकांसोबत काम करायची, ओळख वाढवायची आणि रेझ्युमे स्ट्रॉंग बनवायची. अप्लाय कसं करायचं तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. पुन्हा इथे तुम्हाला कुठले-कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, किती पर्सेंटेज पाहिजे, सगळी माहिती आलेली आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्ही आधी इंटर्नशिप केली का? येस केली असेल तर तुम्हाला संधी मिळणार नाही. जसं मी बोललो लाईफमध्ये एकदाच ही संधी मिळते. जर नो केला असेल तरच इथे प्रोसीड ऑप्शन येतं आणि तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून इथे ओ-टी-पी टाकून फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरताना कुठल्या-कुठल्या गोष्टी लागणार आहे याची इथे लिस्ट दिलेली आहे, डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 10वी-12वी जे पण आहे त्याचे सर्टिफिकेट लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज हे लागणार आहे. म्हणजे तुम्ही ही इंटर्नशिप का करणार आहे त्याची माहिती यांना पाहिजे. तुम्ही ChatGPT किंवा Googleला जरी विचारलं तरी तो तुम्हाला ते देऊन टाकेल, ते तुम्हाला टाकून द्यायचं. म्हणजे इंटर्नशिप का करायची आहे तर तुम्ही सांगू शकताय की मला ह्युमन राईट्सबद्दल काम करायला आवड आहे, उत्सुकता आहे आणि नेमकं हे काम कसं चालतं, काय चालतं हे मला बघायचं आहे, मला माझं कॉन्ट्रिब्युशन द्यायचं आहे, यासाठी मी ही इंटर्नशिप करतोय असं तुम्हाला एक चांगलं लिहून हे अपलोड करायचं आहे. कारण की इथे कुठलीही एक्झाम होत नाही, इंटरव्ह्यू होत नाही. हे जे स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे त्या बेसिसवरच सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे ते प्रॉपर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. असं पण नको की कॉपी पेस्ट केलंय. त्यामध्ये स्वतःच्या मनाने थोडेफार मुद्दे तुम्हाला ॲड करायचे. ओके. आणि स्कॅन रिकमेंडेशन लेटर, तुम्ही कॉलेजमध्ये आहात तर कॉलेजची परमिशन असलेलं ईमेल किंवा तुम्हाला एक लेटर बनवून घ्यायचं आहे. तुमच्या प्रिन्सिपलचा शिक्का किंवा एच-ओ-डीचा शिक्का घ्यायचा आहे आणि इथे अपलोड करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, स्टायपेंड मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.